समाजातील वाढत्या जातीयता, अंधश्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील दबावाच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने राज्यभर जनजागृती मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले की रोहित वेमुला, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या विचारांवर आधारित 5 अभियान राबवले जाणार आहेत. या मोहिमेतून विद्यार्थ्यांमध्ये जागृती, अंधश्रद्धेविरोधात लढा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून 1 मे महाराष्ट्र दिना रोजी 5 अतिशय महत्त्वाकांक्षी अभियानांची सुरुवात आम्ही करत आहोत. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा कशी पेरली जाईल याचा प्रयत्न होत आहे. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना जातीपातीवरून कशा पद्धतीने हिणवलं जाते, कशा पद्धतीने त्यांची मानसिक छळ केला जातो हे आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल. पत्रकारांना ज्या पद्धतीने पत्रकारांवरती प्रेशर आहे, दबाव आहे आणि त्यांना मुक्तपणे लिहिण्यास कुठं ना कुठं अडथळे आहेत, बंदी आहे आणि या सगळ्यांचाच आम्ही विचार करून महाराष्ट्रामध्ये 5 अभियानं आम्ही राबवत आहेत आणि संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, वस्तीपर्यंत, खेड्यापर्यंत हे अभियान आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा असेल. अभिषेक अवचार यांनी सांगितले की ही मोहीम कोणत्याही राजकीय हेतूसाठी नसून समाज प्रबोधनासाठी आहे. 1 मे महाराष्ट्र दिनी या अभियानाची अधिकृत सुरुवात होणार असून पुढे राज्यभर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ऑफिशियली त्याचं लॉन्चिंग करणार आहोत. तो कार्यक्रम डॉक्टर कुलबर्गी असतील, पानसरे असतील, दाभोळकर असतील, रोहित वेमुला असेल, गौरी लंकेश असतील, ह्या सगळ्यांच्या नावांचा अर्थ, त्यांचं कार्य ते महाराष्ट्रातील जनतेपर्यंत कायम पोहोचत राहावं ह्या उद्देशाने 1 मे रोजी आपण पुण्यामध्ये हा कार्यक्रम घेणार आहोत. आणि मला असं वाटतं की त्या कार्यक्रमाला पण सगळ्या पुण्यातल्या पुरोगामी विचारांच्या लोकांनी तसेच पत्रकारांनी उपस्थित राहावं, पुणेकरांनी उपस्थित राहावं आणि ते अभियान समजून घ्यावे, त्यांचं कार्य समजून घ्यावं. गांधी हत्या ही उगाच होत नाही. गांधींच्या कार्य काही लोकांना त्रासदायक असतं, त्यामुळे गांधींची हत्या होते. दाभोळकरांची, पानसरेंची, गौरी लंकेशची आणि ह्या सगळ्यांची जी हत्या झाली आहे ती उगाच झालेली नाहीये. त्यांचं कार्य मला असं वाटतं थांबवण्याकरिता ती हत्या झालेली आहे. ते कार्य थांबू नये ह्याकरिता युवक काँग्रेस या पुढील काळात काम करेल. ज्या पद्धतीने गांधी आम्हाला मार्गदर्शक आहेत त्याचप्रमाणे हे 5 व्यक्ती सुद्धा ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं काम केलंय, कार्य केलंय, आवाज उंच केलाय आणि संविधानाचं रक्षण केलंय, ह्याच संविधानाच्या रक्षणकर्त्यांचं जे कार्य आहे. सर्जनशील न्यूज